मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या योजना करायच्या आणि नंतर प्रचंड आर्थिक बोजा आला की त्या हळूहळू बंद करायच्या, असा प्रकार आता महायुती सरकारकडून सुरू झालेला आहे। तिजोरीत झालेल्या खडखडाटानंतर आता सरकारची एक अत्यंत लोकप्रिय योजना अगदी दिवाळीच्या तोंडावरच बंद होणार असल्याची दाट शक्यता आहे। दिवाळीला अवघे 12 दिवस शिल्लक आहेत आणि आता सरकारची ही योजना बंद होणार असल्याची चिन्ह दिसत असताना या योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा धक्का बसणार आहे। महायुतीची बंद होण्याची शक्यता असलेली ही योजना नेमकी कोणती आहे, अशी वेळ सरकारवर का आली आणि अचानक ही योजना बंद झाल्यास या योजनेच्या लाभार्थ्यांचं काय होणार, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। सर्वसामान्यांची मतं खेचण्यासाठी सुरू केलेल्या महायुतीच्या एक योजना आता राज्यामध्ये तिजोरीत खडखडाट झाल्यानं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। पहिली योजना कोणती, तर एकीकडे 2 वेळेच्या अन्नाची भ्रांत असलेल्या आणि हालाखीचं जीवन जगणाऱ्या बांधवांसाठी सुरू केलेली योजना म्हणजे शिवभोजन थाळी, जी आत्ता जवळपास बंद पडली आहे। तर दुसरीकडे सरकारची आणखी एक अत्यंत लोकप्रिय योजना जी आत्ता दिवाळीपूर्वीच आपला कार्यक्रम आटोपता घेण्याची शक्यता आहे आणि ही योजना म्हणजे आनंदाचा शिधा। गोरगरीब जनतेचे सणवार गोड व्हावेत यासाठी आनंदाचा शिधा ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली। या योजनेअंतर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळामध्ये रेशनच्या दुकानावर एक किट वितरित केलं जायचं। यामध्ये 1 किलो चणा डाळ, साखर, 1 लिटर खाद्यतेल याचा समावेश होता। तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयामध्ये मिळत होता आणि त्यामुळे लाभार्थ्यांसाठी किंवा गोरगरीब जनतेसाठी ही मोठी गोष्ट होती। 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गौरी गणपती, दिवाळी या सणांच्या निमित्तानं, तर 2024 मध्ये सुद्धा अयोध्येतील राम मंदिराची रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, या सगळ्या कार्यक्रमांवेळी किंवा या सगळ्या सणवारांवेळी सरकारनं आनंदाचा शिधा या किटचं वितरण केलेलं होतं। ही योजना सुरू झाल्यानंतर 1,72,00,000 शिधापत्रिका धारकांनी या योजनेचा लाभही घेतला होता। मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर, म्हणजे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर आता या योजनेच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे। कारण यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवात सुद्धा हे किट वितरित करण्यात केलं नव्हतं आणि त्यानंतर आता दिवाळीत सुद्धा हा आनंदाचा शिधा लोकांना मिळणार नसल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे ही योजना आता बंद होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे। खरं पाहायला गेलं तर आपल्या गोरगरीब बांधवांना यंदा या योजनेची सर्वाधिक गरज होती। मात्र दुर्दैवानं 12 दिवसांवर दिवाळी असताना ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चांनी या योजनेच्या लाभार्थ्यांचं टेन्शन वाढवलंय। आपल्याला सर्वांना माहिती आहे की यंदा मराठवाडा आणि सोलापूरमध्ये या सगळ्या महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि प्रचंड नुकसान झालंय। शेतीसह घरदारही वाहून गेलंय आणि त्यामुळं सणवार काय साजरे करायचे असा प्रश्न या सगळ्या बांधवांना पडलेला असणार आहे। आणि या प्रचंड नुकसानीच्या परिस्थितीमध्ये किमान या नुकसानग्रस्त भागामध्ये तरी यंदा सरकारकडून हा आनंदाचा शिधा पुरवला गेला असता, मिळाला असता तर मोठा आनंद झाला असता। ही अपेक्षा ही होती सर्वसामान्यांची की किमान सणामुळे तरी आपल्या घरात आनंद येईल आणि सरकारकडून काहीशीही मदत मिळेल, आपल्याला हातभार लागेल। मात्र दिवाळी 12 दिवसांवर आहे आणि सरकारी पातळीवर याबाबतच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत। म्हणूनच यंदा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं पाहायला मिळते किंवा तशी शक्यता व्यक्त होताना दिसते। महायुती सरकार इतक्या लोकप्रिय आणि गोरगरिबांना आधार देणाऱ्या योजना अशा अचानक बंद का करताय, असा सवाल आता सुरू झालाय। त्यावर मग उत्तर देताना मुख्यमंत्री असू देत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असू देत, ते हे स्पष्टपणे नाकारतात। ते म्हणतात की कोणतीही योजना अशा पद्धतीने बंद झालेली नाहीये, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मोफत वीज, शिवभोजन थाळी, तीर्थाटन योजना आणि आता आनंदाचा शिधा या योजनांसाठी निधीच मिळत नसल्यानं त्या योजना मृतावस्थेत गेल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला अत्यंत वाजत गाजत आणि मोठ्या घोषणा करून जाहीर झालेल्या या योजना आता हळूहळू अशा बंद होताना सर्वसामान्यांनी करायचं काय, हा प्रश्न त्यांच्या पुढे पडलाय। तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये तुमच्या भावना काय आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला, अर्थपूर्ण वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।